डिफरन्शियल इक्वेशनला आपण स्टार्ट करूया. y इक्वल टू साइन एक्स हे काय आहे? y इक्वल टू साइन एक्स हा एक इक्वेशन आहे, बरोबर? हा एक इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये y काय आहे? फंक्शन आहे. साइन एक्स फंक्शन आहे, बरोबर? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आता त्या फंक्शनला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळतं? dy बाय dx. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? कॉस एक्स. तर असा इक्वेशन ज्याच्यामध्ये एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, एका फंक्शनचा y या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. हे बेटा डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? एक डेरिव्हेटिव्हची टर्म असायला पाहिजे, dy बाय dx असं काहीतरी टर्म असायला पाहिजे. dy बाय dx असायला पाहिजे असं काही. dy बाय dx असू शकतो, dx बाय dy असू शकतो, dt बाय dx असू शकतो, बरोबर? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असायला पाहिजे असं पण काही नाही आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण चालतो. हे बघा, dy बाय dx असेल तरी चालतंय, d2y बाय dx स्क्वेअर असेल तरी चालतंय, d3y बाय dx स्क्वेअर dx क्यूब असं असेल तरी चालतं. ठीक आहे. तर डिफरन्शियल इक्वेशन कुणाला म्हणायचं? एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्या इक्वेशन मध्ये एक्झिस्ट करत असेल तर त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. इन शॉर्ट काय? dy बाय dx ही टर्म असायला पाहिजे, dy बाय dx, d2y बाय dx स्क्वेअर किंवा d क्यूब y, d3y बाय dx क्यूब असा टर्म असेल इक्वेशन मध्ये, त्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. तर पहिला कन्सेप्ट काय बघा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये? डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर आणि डिग्री विचारतात. ऑर्डर म्हणजे काय? y इज इक्वल टू साइन एक्स हा फंक्शन आहे, हा एक इक्वेशन आहे, सिंपल इक्वेशन आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. या y फंक्शनचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो, dy बाय dx cos x. हे बेटा ह्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो, d2y बाय dx स्क्वेअर, काय तो मायनस. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो, d3y बाय dx क्यूब, काय तो? cos x. ठीक आहे. हे बेटा इथं कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे? एकदाच. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ऑर्डर काय म्हणायचा? ऑर्डर 1 आहे म्हणायचं. दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतला असेल तर ऑर्डर काय म्हणायचं? हे बेटा ऑर्डर काय म्हणायचं? तीनदा जर डिफरन्शिएट केलं असेल फंक्शनला तर ऑर्डर काय म्हणायचं? ऑर्डर 3 म्हणायचं. एका फंक्शनला कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे तितकी ऑर्डर असते. एकदा डिफरन्शिएट केलं असेल तर ऑर्डर 1 असते, दोनदा डिफरन्शिएट केलं तर ऑर्डर 2 असते, तीनदा डिफरन्शिएट केलं तर ऑर्डर 3 असते. हे झालं ऑर्डर. आता डिग्री म्हणजे काय बघा. हे बेटा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर प्लस x dy बाय dx इज इक्वल टू 0. आता इथे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोण आहे? ऑर्डर काय? हायेस्ट ऑर्डर कुठे? इथे दोनदा डेरिव्हेटिव्ह घेतले, बरोबर का? त्याचा जो पॉवर असतो, फॉर एक्झाम्पल इथे क्यूब आहे, याचा जर पॉवर, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो पॉवर असतो त्यालाच काय म्हणायचं? त्यालाच म्हणायचं डिग्री. काय म्हणायचं याला? डिग्री. या इक्वेशन मध्ये ऑर्डर काय बेटा? ऑर्डर म्हणजे काय? कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे? कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे? 2. आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा जो पॉवर असतो त्याला काय म्हणायचं? डिग्री. फॉर एक्झाम्पल डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स चा क्यूब इक्वल टू 0 असा इक्वेशन आहे. इथं ऑर्डर काय म्हणणार? हायेस्ट म्हणजे कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे एका फंक्शनचा? कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे? 3दा घेतलेला. ऑर्डर 3 आहे. आणि डिग्री किती आहे? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचाच डिग्री बघायचा, त्याचाच पॉवर बघायचा, बरोबर का? ह्याचं बघू नका. तर याचा पॉवर काय? ए बेटा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर काय आहे? 1 आहे. तर या केसमध्ये डिग्री काय आहे? 1. एक क्वेश्चन 2 मार्काला याच्यावरती विचारतात, एमसीक्यू मध्ये किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. ऑर्डर आणि डिग्री. ऑर्डर म्हणजे काय? कितीदा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आणि डिग्री म्हणजे काय? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे त्याला काय म्हणायचं? डिग्री म्हणायचं. याचा ऑर्डर आणि डिग्री सांगा बघू. कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे? 2दा डिफरन्शिएट केले. आणि याचाच पॉवर बघायचा. ह्याचा पॉवर किती आहे? 1 आहे. डिग्री 1 आहे, बरोबर? सांगा बघू. कितीदा डिफरन्शिएट केले? 3दा डिफरन्शिएट केले, बरोबर? 3दा डिफरन्शिएट केले. आणि त्याचा पॉवर काय? बेटा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर काय आहे? 2 आहे. म्हणजे डिग्री किती आहे? 2. ऑर्डर 3 आहे आणि डिग्री 2. थोडं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बघा, इथं पुढे असते. ठीक आहे. इथं सांगा कितीदा डिफरन्शिएट केले? एकदा डिफरन्शिएट केले. आणि त्याचा पॉवर काय? 1 आहे. सांगा इथं कितीदा डिफरन्शिएट केले?
आणि त्याचा पॉवर काय, तर ऑर्डर 2 आणि डिग्री पण इथे सांगा. आता प्रश्न तुम्हाला असे विचारणार आहे, डिनॉमिनेटरला dy बाय dx असणार आहे आणि किंवा रूट मध्ये असणार आहे. क्वेश्चन असा विचारला जाणार आहे, जेव्हा आपण बेटा डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर आणि डिग्री कॅल्क्युलेट करतो तेव्हा हा जो डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx ही जी टर्म आहे न्यूमरेटरला पाहिजे आणि रूट मध्ये पण नको आहे. न्यूमरेटरलाच पाहिजे आणि रूट मध्ये पण चालणार नाही, डिनॉमिनेटरला चालणार नाही, रूट मध्ये पण चालणार नाही. तर हा डिनॉमिनेटरचा dy बाय dx काय करावं लागेल, न्यूमरेटरला घेऊन जावं लागेल. कसं करायचं, पूर्ण इक्वेशनला dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. ए बेटा याला dy बाय dx ने मल्टिप्लाय केल्यावर d2y बाय dx स्क्वेअर होते का, नाही, dy बाय dx चा स्क्वेअर होते. काय होते, dy बाय dx चा स्क्वेअर होते. येते का लक्षात, हा 3xy होईल, xy आणि इकडे काय होईल cos x इंटू dy बाय dx. येते का लक्षात. आता सांगा बघू ऑर्डर, ऑर्डर सांगा, ऑर्डर 1 आणि डिग्री, डिग्री किती आहे लिहिलं का बाबा, ठीक आहे. आता इथं रूट मध्ये बघा, रूट मध्ये पण चालणार नाही dy बाय dx, रूटच्या बाहेर काढावं लागेल. कसं काढणार, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx चा स्क्वेअर, इथं d2y बाय dx स्क्वेअर, ह्याचा पॉवर काय 3/2. हे बेटा ह्याला काय जास्त सॉल्व्ह करत बसायचं नाही, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर हा रूट निघून जातो, याचा स्क्वेअर केल्यावर काय होईल, याचा स्क्वेअर केल्यावर हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, फक्त 3 राहणार. येते का लक्षात, हे याचा जेव्हा आपण स्क्वेअर करतो इकडे 2 येणार आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो आणि क्यू राहणार. आता सांगा ऑर्डर काय, ऑर्डर काय, कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे, कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे, 2दा. आणि डिग्री हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचाच पॉवर बघायचं किती आहे. येते का लक्षात, थांबा थांबा एक सेकंड, थांबा, अजून इथं डिनॉमिनेटरची टर्म घालावं लागेल. घालवली तरी काय होणार आहे, हे बेटा पूर्ण इक्वेशनला dy बाय dx ने जर मल्टिप्लाय केलं तर इकडे काय होईल, हा dy बाय dx स्क्वेअर ने मल्टिप्लाय करावं लागेल ना, आणि इथे काय करावं लागेल, dy बाय dx स्क्वेअर ने मल्टिप्लाय होईल बरोबर, आणि d2y बाय स्क्वेअर, ठीक आहे. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोण आहे, तर ऑर्डर किती आहे, कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे, 2दा. आणि हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर काय आहे, ठीक आहे. तर dy बाय dx ची टर्म रूट मध्ये पण चालणार नाही आणि डिनॉमिनेटरला पण चालणार नाही. असं करून ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायचं, बरोबर. ऑर्डर 2 आणि डिग्री सांगा बघू इथे, हे बेटा ऑर्डर आणि डिग्री, हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कितीदा डिफरन्शिएट केलेला आहे, 4दा डिफरन्शिएट केलेला, त्याचाच पॉवर बघायचा किती आहे पॉवर त्याचा, 1. हे बेटा ई रेस टू डी वाय बाय dx दोन्हीकडचं काय करावं लागेल, हा आता हे बेटा आता डिफरन्शिएट कितीदा केलेलं आहे, डिफरन्शिएट कितीदा केलेलं आहे, एकदा डिफरन्शिएट केलेलं आहे, बरोबर का. तर असा ई रेस टू एक्स जर असेल, हे बेटा हे पॉलिनॉमियल आहे का, एक्सपोनेन्शियल टर्म आहे का नाही, एक्सपोनेन्शियल टर्म जर असेल तर डिफरन्शिएट एकदा केलं म्हणून ऑर्डर 1 आहे, पण याची डिग्री कॅल्क्युलेट करता येते, बरोबर का. डिग्री इज नॉट डिफाईन्ड म्हणायचं, या केसमध्ये काय म्हणायचं, डिग्री इज नॉट डिफाईन्ड, बरोबर का. ई रेस टू डी वाय बाय dx असेल तर डिग्री इज नॉट डिफाईन्ड म्हणायचं, होत नाही, होत नाही ना, त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. पण एक्सपोनेन्शियल टर्म आहे ना इथे, एक्सपोनेन्शियल टर्म असेल तर त्या केसमध्ये डिग्री डिफाईन नसते. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये दुसरा पॉईंट बघा, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि तुम्हाला हे असं इक्वेशन दिलेलं आहे, ह्याला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर या फंक्शनला y या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कितीदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जेवढे ह्याच्यामध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत तितक्यादा डिफरन्शिएट करायचं. एकच कॉन्स्टंट असेल तर एकदा डिफरन्शिएट करायचं, 2 कॉन्स्टंट असेल तर 2दा डिफरन्शिएट करायचं. आता इथे आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहे, एकच आहे, तर एकदा डिफरन्शिएट करायचा, एकदा डिफरन्शिएट करायचं. ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. पहिला क्वेश्चन बघा, y इज इक्वल टू 4ax, y इज इक्वल टू 4ax, याच्यापासून काय तयार करायचं, डिफरन्शियल इक्वेशन, त्याला डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू
एक्स. हे बेटा याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, हा 4a तसाच, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर का? हे डिफरन्शियल इक्वेशन झालं का? नाही अजून. इथे फक्त आपल्याला 4a ची व्हॅल्यू मिळाली. 4a ची व्हॅल्यू किती मिळाली? dy बाय dx. आता या ओरिजिनल इक्वेशन मध्ये 4a ची किंमत टाकतो. इक्वेशन 1 मध्ये 4a ची किंमत dy बाय dx टाकतो. बरोबर का? फ्रॉम 1 and 2 y इज इक्वल टू 4a ची किंमत किती टाकायची? dy बाय dx इज इक्वल इंटू x. बरोबर का? तर dy बाय dx याला असं लिहू शकतो, dy बाय dx कॅन बी रिटन एज y अपॉन x. ठीक आहे, असं लिहू शकतो. असं लिहिलं का? असंच ठेवलं ते. ठीक आहे. फंक्शनला काय करायचं होतं? हे बेटा फंक्शनला काय करायचं होतं? डिफरन्शिएट करायचं. कितीदा डिफरन्शिएट करणार? जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत तितक्यादा डिफरन्शिएट करायचं. ए हा आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. बरोबर का? एकदा डिफरन्शिएट करायचं. एक आर्बिटरी कॉन्स्टंट असेल तर एकदा करायचं. दुसरा क्वेश्चन बघा, y इज इक्वल टू a e रेस टू 3x प्लस b e रेस टू मायनस 3x. हे बेटा हे बघा, आता इथे आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत? 2 आहेत. दोनदा डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय मिळतं बघा, dy बाय dx ए तसाच, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 3x इंटू 3 प्लस b रेस टू b इंटू e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस 3x इंटू मायनस 3. त्याला थोडं सिम्प्लिफाय करतो. हे -3 सुरुवातीला लिहितो, -3 b e रेस टू मायनस 3x. ह्याला परत एकदा डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू x. तर काय भेटेल? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू ए तसाच, 3a तसाच, हा 3a तसाच, e रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 3x इंटू काय येईल बेटा? 3 मायनस 3 b तसाच, -3b तसाच, e रेस टू मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस 3x इंटू मायनस 3. हा -3 इंटू -3 काय होईल? 9a. हा 3 इंटू 3 9a e रेस टू 3x मायनस इंटू मायनस प्लस 3 3 जा 9b e रेस टू मायनस 3x. हा मिळाला d2y बाय dx. दोनदा डिफरन्शिएट केलो, पण हे आर्बिटरी कॉन्स्टंट काय गेले नाही बघा. आता काय करावं लागेल बघा, इथे 9 आहे, इथे पण 9 आहे. 9 कॉमन घेतो, ब्रॅकेटमध्ये काय येईल? a e रेस टू 3x प्लस b e रेस टू मायनस 3x. हा तर तुमचा ओरिजिनल काय आहे? y फंक्शन आहे. ओरिजिनल काय आहे? y फंक्शन आहे. तर हे लिहिण्याऐवजी काय लिहितो? y लिहितो. हे लिहिण्याऐवजी काय लिहितो? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 9. हे काय बेटा? पूर्ण ब्रॅकेट म्हणजे y. तर हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशन आहे. बरोबर. हे बेटा दोन आर्बिटरी कॉन्स्टंट असेल तर दोनदा डिफरन्शिएट करायचा. इलिमिनेट होत नसेल तर परत एकदा डिफरन्शिएट करू नका. दोन आर्बिटरी कॉन्स्टंट असेल तर दोनदा डिफरन्शिएट करायचे. ठीक आहे. आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची त्याला. काय तर सबस्टिट्यूशन केल्यानंतर ना तुम्हाला विदाऊट आर्बिटरी कॉन्स्टंट डिफरन्शियल इक्वेशन भेटणार. येते का लक्षात? कसला प्रश्न आहे? ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्याला काय करायचं? डिफरन्शिएट करायचं. येते लक्षात? बेटा नेक्स्ट पॉइंट, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे बेटा हा इक्वेशन आहे, बरोबर का? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? डिफरन्शियल इक्वेशन मिळतो. या इक्वेशनला आपण काय म्हणतो? डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनला इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटणार. बरोबर का? या ओरिजिनल फंक्शनलाच काय म्हणायचं? सोल्युशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? सोल्युशन म्हणायचं. पण डायरेक्टली याला इंटिग्रेट करायचं नाही. हे जे इंटिग्रेट करतो ह्या मेथडला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणायचं. काय म्हणायचं? व्हेरिएबल सेपरेबल मेथड. dx बरोबर x चे टर्म, dy बरोबर y चे टर्म असं सेपरेट करायचं आणि मग इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. हे दोन टाईप जे आहेत ह्याच्या नंतर सांगतो. पहिल्यांदा हे मेथड बघूया. व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणजे काय? होमोजिनियस आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला सांग. ठीक आहे. हे काय थिअरी आहे? हे बेटा हे काय थिअरी आहे? ह्याच्यावरती सॉल्व्ड क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. हां, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे बेटा जनरल सोल्युशन, त्या सोल्युशनला काय म्हणायचं? जनरल सोल्युशन. दोन प्रकारचे सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन म्हणजे त्याच्यामध्ये एक आर्बिटरी कॉन्स्टंट सी असणार आहे, सी के काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे. आणि पर्टिक्युलर सोल्युशन ऍट अ पर्टिक्युलर पॉईंट एक्स वाय, एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0 असताना पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायला सांगतात. मग काय करायचं? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर ना त्या कॉन्स्टंट आर्बिटरी कॉन्स्टंट सी ची व्हॅल्यू मिळते
ते टाकल्यानंतर तुम्हाला विदाऊट कॉन्स्टंट पर्टिक्युलर सोल्युशन मिळतो. सांगतो तुम्हाला. हा डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे, याचं काय करायचं, सोल्युशन फाइंड आउट करायचं. या टाइपचा क्वेश्चन विचारतात बघा. dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर. हे बेटा याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार, dx बरोबर x ची टर्म, dy बरोबर y ची टर्म. इथं y च्या टर्म आहे का, नाहीये. तर काय करतो, या dy ला इकडेच ठेवतो, या dx ला इकडे पाठवतो. 25 मायनस एक्स स्क्वेअर हा dx. या x ला आतमध्ये मल्टिप्लाय करू का, नाहीतर हे बेटा या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय तो, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, बाहेर 2x असायला पाहिजे ना, मायनस 2x असायला पाहिजे. -2 ने मल्टिप्लाय करतो, -2 ने डिवाइड करतो. ठीक आहे. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट करत असेल तर फंक्शनला काय सबस्टिट्यूट करू शकतो, t. पुट हा 25 मायनस एक्स स्क्वेअर यालाच t सबस्टिट्यूट. हे बेटा आतल्या फंक्शनला t सबस्टिट्यूट करतो, रूटला नाही. आतल्या फंक्शनला t सबस्टिट्यूट, 25 मायनस एक्स स्क्वेअरला t सबस्टिट्यूट. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dt बाय dx. हे बेटा dt बाय dx काय येईल, हा 0 आणि याचा -2x, बरोबर का. तर -2x dx ची व्हॅल्यू किती येते, dt, बरोबर का. -2x dx ला कशाने रिप्लेस करतो, dt. -2x dx ला dt लिहितो आणि √4 मध्ये काय होईल बेटा, t, आणि हा 1/-2. तसंच रूट टीचा डेरिव्हेटिव्ह इथे सॉरी डेरिव्हेटिव्ह नाही, आता दोघांना काय करावं लागेल, इंटिग्रेट करू, बरोबर का. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, इंटिग्रेशन ऑफ 1 dy. काय नाही म्हणजे 1 चा इंटिग्रेशन, आणि इथे इंटिग्रेशन कोणाचा, रूट टीचा, म्हणजे t⁻1/2 चा इंटिग्रेशन करायचा. हे बेटा 1 चा इंटिग्रेशन 1, आणि इकडे 1/2 तसंच रूट टीचा इंटिग्रेशन 3/2 अपॉन 3/2 प्लस हा 2 कॅन्सल होईल. y हा t तिकडे गेला तर 3/2 इक्वल टू c, किंवा c ला तिकडे घेऊन गेलं तरी चालेल, अपॉन 3. हे बेटा t म्हणजे काय होता, t म्हणजे काय होतं, 25 मायनस एक्स स्क्वेअर, 25 मायनस एक्स स्क्वेअर चा पॉवर काय, 3/2 अपॉन 3. असं आलं का विचित्र, कुठे गेला सोल्युशन, कुठे आहे सोल्युशन. त्यांनी पर्टिक्युलर सोल्युशन म्हणलंय का, जनरल सोल्युशन म्हणलंय ना. मी इन टर्म्स ऑफ सीट्स ठेवलं त्यांनी, केला अजून सिम्प्लिफाय केलं का, 3 ने मल्टिप्लाय केलं तर पूर्ण इक्वेशनला 3 ने जर मल्टिप्लाय केलं, हे बरोबर आलं ना, काय 2 राहिला नाही ना कुठला. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y हा 25 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 आणि 3c1 म्हणतो सुरुवातीला, 3c1 ह्याला नवीन नाव देतो c, असं यायला पाहिजे की. मग इथं 2 आलंय का, हे आपलं बरोबर आहे बेटा, हे बेटा आपलं बरोबर आहे बघा. हे 2 आणि इकडचा 2 त्यांनी कॅन्सल केला नाही वाटतं, हे 2 कॅन्सल केलं नाही, हा केलं नाही, म्हणजे आपलं बरोबरच. ठीक आहे, त्या हिशोबाने फक्त सी चेंज होईल, आपलं बरोबरच आहे. लक्षात आलं का तुम्हाला सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. हे जनरल सोल्युशन झालं. पर्टिक्युलर सोल्युशन आहे का, हा इथं म्हणलंय बघा, पर्टिक्युलर सोल्युशन. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. हे बेटा पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये करायचं काय, when x इज इक्वल टू π/6 y इक्वल टू 0, हा डिफरन्शियल इक्वेशन दिलेला आहे, याला डिफरन्शिएट करायचं. कसं डिफरन्शिएट करायचं, dy बरोबर y ची टर्म, dx बरोबर x ची टर्म, व्हेरिएबल सेपरेट करायचं, मग इंटिग्रेट करायचं, बरोबर का. तसंच केलं का, हे बघा dy बाय dx इज इक्वल टू e⁻² cos x, हा दिलेला आहे, हा डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय करतो, dx ला इकडे पाठवतो आणि e⁻² डिनॉमिनेटरला घेऊन येतो, क्रॉस मल्टिप्लाय करायला. हे बघा हे टर्म इकडे जाईल, e⁻² डिनॉमिनेटरला, dy बरोबर y ची टर्म आणि dx बरोबर x ची टर्म. आता या दोघांना काय करायचं, इंटिग्रेट करायचं. दोघांना इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेशन असेल, e⁻x चा इंटिग्रेशन e⁻x, e⁻²y चा इंटिग्रेशन e⁻² चा येणार आहे, डिनॉमिनेटरला -2, cos x चा इंटिग्रेशन sin x प्लस c. आता त्यांनी पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलं. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, x ची व्हॅल्यू π/6 असताना y ची व्हॅल्यू 0 आहे, हे व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायचं, बरोबर का. हा जो सोल्युशन भेटलेला आहे इथे y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करतो, तर हे e⁻ काय होईल 0 आणि 3⁻0 इज 1 अपॉन -2 होईल, आणि sin π/6, sin 30 किती असतो, हे बेटा sin 30 किती असतो, हाफ, बरोबर का. हा 1/2 आणि हा -1/2,
हा -1/2 तिकडे गेल्यावर -1/2 -1/2 किती होते? -1 होईल का? बरोबर का? -1 होते. सी ची व्हॅल्यू -1. आता ही सी ची व्हॅल्यू -1 या इक्वेशन मध्ये टाकायची. हा जो सोल्युशन मिळाला होता जनरल सोल्युशन मिळाला होता तिथे सी ची व्हॅल्यू टाकल्यानंतर ना पर्टिक्युलर सोल्युशन बरोबर त्या इक्वेशन मध्ये टाकलेलं असा पर्टिक्युलर सोल्युशन मिळतो. काय म्हटले बेटा? e⁻² आहे. हा काय केलंय ते फॉर एक्झाम्पल e⁻²y 2 sin x - 2y. ए बेटा ह्याला असेल तू e⁻²y येते का बघू? मग क्रॉस मल्टिप्लाय केलं का फक्त? ए बेटा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर e⁻² sin x आणि 2 e⁻² इकडे -1 राहील. हा -1 परत इकडे आणलाय का? +1 इकडे आणलेलं. दोघातनं 2 e⁻² कॉमन घेतलं 2 e⁻² कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील? sin x - 1 बरोबर. हा -1 इकडे आल्यावर काय होईल? प्लस. असं आहे का सोल्युशन? असं आहे. काही डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आपल्याला भेटत नाही बघा. ह्याच्या अगोदरच्या एक्सरसाइज मध्ये डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन भेटत होतं की नाही? व्हेरिएबल सेपरेट करत होतो, इंटिग्रेट करत होतो. dx बरोबर x चे टर्म, dy बरोबर y चे टर्म असं करून इंटिग्रेट करत होतो. जनरल सोल्युशन, पर्टिक्युलर सोल्युशन आपण फाइंड आउट करतो. ठीक. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आपण फाइंड आउट करू. की इथे व्हेरिएबल सेपरेट होत नाही बघा. काय पण करा तुम्ही व्हेरिएबल सेपरेट होतात काय काय? सांगा बघू. x² + xy + y² = 0. तर dx बरोबर x चे टर्म, dy बरोबर y चे टर्म असं सेपरेट होत नाही या केसमध्ये. इथं होत नाही बघा. होते का? याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस का बरं म्हणायचं? प्रत्येकाची डिग्री 2 आहे बघा. डिग्री काय? ह्याची डिग्री, ह्याची डिग्री. तर हे जो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे इथे व्हेरिएबल सेपरेट होत नाही. dy बरोबर y चे टर्म, dx बरोबर x चे टर्म सेपरेट होत नाही. मग इथे एक सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. काय सबस्टिट्यूशन करायचं? ए बेटा हे स्टेप्स आहेत बघा फॉलो करायचे. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्हाला दिसला तर काय सबस्टिट्यूशन करायचं? नेहमी y = vx. सबस्टिट्यूशन काय करायचं? y = vx. आणि ए बेटा याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय होतंय? dy/dx ची व्हॅल्यू काय मिळते? की इथे u × v ने डिफरन्शिएट करावं लागेल. पहिला टर्म तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्या टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर नेहमी dy/dx ची व्हॅल्यू y = vx कन्सिडर केल्यावर ह्याला डिफरन्शिएट केल्यावर dy/dx नेहमी v + x dv/dx भेटणार आहे. नेहमी हा येते का लक्षात? तर हे यूज करायचं आहे. ठीक आहे. हे सबस्टिट्यूशन केलं आणि dy/dx च्या ठिकाणी ए बेटा असा जर क्वेश्चन दिला असेल तर काय करायचं? जिथे y दिसते तिथं vx सबस्टिट्यूट करायचं. बरोबर. जिथे y दिसते तिथं काय सबस्टिट्यूट करायचं? vx. dy/dx च्या ठिकाणी काय लिहायचं? हे लिहायचं. हे दोन सबस्टिट्यूशन करायचं. सिम्प्लिफाय होते क्वेश्चन. एक क्वेश्चन दाखवतो सॉल्व्ह मध्ये. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. ए बेटा या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करूया. ए बेटा हे बघा. आता व्हेरिएबल सेपरेट होत नाही. करायचं काय मग? इथे व्हेरिएबल सेपरेट होत नाही बघा. ह्याची डिग्री काय? ह्याची डिग्री x² आणि y म्हणजे डिग्री 3 आहे. ह्याची डिग्री 3 आहे, ह्याची डिग्री 3 आहे. हा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे कळाल्यानंतर काय करायचं? सबस्टिट्यूशन करायचं. y = vx. जिथे y दिसते तिथं vx सबस्टिट्यूट करायचं. आणि dy/dx च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं? v + x dv/dx हे सबस्टिट्यूट करायचं. हे पाठच करून ठेवायचं. y च्या ठिकाणी vx आणि dy/dx च्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हा असा सिम्प्लिफाय होतो. हा जो सिम्प्लिफाय झालेला आहे आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येते. ते सबस्टिट्यूशन केल्यानंतर ना व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येते. dv बरोबर v चे टर्म आणि dx बरोबर x चे टर्म व्हेरिएबल सेपरेट करायचं आणि इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट केल्यानंतर ना सोल्युशन तुम्हाला मिळणार. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणलं तर पर्टिक्युलर सोल्युशन, जनरल सोल्युशन म्हणलं तर जनरल सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. येते का लक्षात? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन लक्षात येते का? व्हेरिएबल सेपरेट होत नसेल तर काय करायचं? सबस्टिट्यूशन करायचं. y = vx आणि dy/dx च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं? v + x dv/dx बरोबर का? v + x dv/dx सबस्टिट्यूट करायचं. हे दोनच स्टेप आहेत बघा. आणि प्रश्न कसा कळणार? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. इथं दिसते की डिफरन्शियल इक्वेशनचा डिग्री काय? इथे बघा ह्याची डिग्री काय? x² y म्हणजे डिग्री 3 आहे. इथे काय डिग्री 3 आहे. इथे पण डिग्री 3. तर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन येते का लक्षात बेटा? हे येते का?
त्याच्यानंतर ना लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता काही डिफरन्शियल इक्वेशन असणार आहेत जे होमोजिनियस पण नाही आहेत आणि व्हेरिएबल सेपरेट पण होत नाही. बरोबर का? व्हेरिएबल सेपरेट पण होत नाहीत, होमोजिनियस पण नाही आहेत. कदाचित होमोजिनियस असू शकतात पण व्हेरिएबल सेपरेट होत नाही. सबस्टिट्यूशन केल्यावर पण सॉल्व्ह होत नाही. बरोबर का? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ते सबस्टिट्यूशन केल्यावर सॉल्व्ह होत नाही. इथं होत नाही तसं सॉल्व्ह. या टाइपचे जे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन, ह्याला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन का बरं म्हणलेलं आहे? या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय बघा, कितीदा डिफरन्शिएट केलेलं आहे? एकदाच केलेलं आहे. तर एकदा डिफरन्शिएट केलं म्हणून त्याला लिनियर म्हणायचं. ऑर्डर काय? 1 आहे, म्हणून याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. हा जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतो तो अशा फॉर्म मध्ये असणार आहे. dy बाय dx प्लस py इक्वल टू क्यू या फॉर्म मध्ये असणार आहे क्वेश्चन. p आणि q हे काहीतरी नंबर पण असू शकतात किंवा x चे टर्म पण असू शकतात. xy प्लस 3x असं काहीतरी असू शकतं. 3xy इक्वल टू x प्लस √3 असं काहीतरी विचित्र काहीतरी असू शकतं. बरोबर का? तर हे p आणि q जे आहेत हे नंबर पण असू शकतात, x चे टर्म पण असू शकतात. येते का लक्षात? तर अशा फॉर्म मध्ये डिफरन्शियल इक्वेशन असेल तर याला सॉल्व्ह करायची मेथड काय बघा. पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय कॅल्क्युलेट करायचं? इंटिग्रेटिंग फॅक्टर. त्याला IF म्हणायचं. IF. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला आहे बघा. e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. बरोबर का? इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचं? e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. हा p कुठून भेटणार आहे? इथून भेटणार. बरोबर का? हा इंटिग्रेटिंग फॅक्टर काढल्यानंतर ना आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय बघा, तिथं फॉर्म्युला आहे बाय इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर प्लस इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. हा फॉर्म्युला बाय इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर प्लस हा फॉर्म्युला. एकदा इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळाला की या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. 2 स्टेप महत्वाचे आहेत. क्वेश्चन अशा फॉर्म मध्ये नसणार आहे, अशा फॉर्म मध्ये आणायचं पहिल्यांदा. अशा फॉर्म मध्ये आणायचं ही पहिली स्टेप. त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं. इंटिग्रेटिंग फॅक्टर इथे टाकल्यानंतर तुम्हाला जनरल सोल्युशन भेटणार आहे. हे बेटा इथं मी 2 टाइप लिहिलोय बघा. 2 टाइप लिहिलोय. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx च्या फॉर्म मध्ये जर असेल तर असं सॉल्व्ह करायचं. काही केसेसमध्ये, रेअर केसमध्ये dx बाय dy या फॉर्म मध्ये पण असणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन कसं असणार आहे? dx बाय dy अशा फॉर्म मध्ये पण काही क्वेश्चन्स भेटणार आहे बघा. प्रॅक्टिस सेट मध्ये शेवटचे काही क्वेश्चन्स असे होते बघा. मेथड तेच आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचं. बरोबर, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचं आणि सोल्युशन मध्ये टाकायचं. फक्त फॉर्म्युला थोडा चेंज होणार आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये e रेस टू p इथे dx होता का नाही, इथे विथ रिस्पेक्ट टू dy करावं लागेल. आणि जनरल सोल्युशन मध्ये y इंटिग्रेटिंग फॅक्टर होता, इकडे काय असणार? x इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटिग्रेटिंग फॅक्टर dy प्लस. ठीक आहे, हे लक्षात ठेवलं तर हे लक्षात ठेवायची काय वेगळी गरज नाही आहे. ठीक आहे, हा फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल. हे बेटा पहिला क्वेश्चन बघा. dy बाय dx प्लस y इज इक्वल टू e रेस टू मायनस x. हे बेटा हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. हा कसला आहे? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला स्टँडर्ड लिनियर इक्वेशन बरोबर जर कंपेअर केलं dy बाय dx py प्लस q याच्याबरोबर कंपेअर केल्यानंतर p ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा. p ची व्हॅल्यू काय आहे ते 1 आणि q ची व्हॅल्यू काय आहे ते. ठीक आहे, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय? e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. बरोबर का? e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p कोण आहे? 1 चं इंटिग्रेशन x e रेस टू x येते बघा. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला? e रेस टू x. आता जनरल सोल्युशन, द जनरल सोल्युशन इज गिवन बाय y इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. बरोबर आहे का क्वेश्चन? इक्वेशन फॉर्म्युला बरोबर आहे का? y तसाच इंटिग्रेटिंग फॅक्टर काय बेटा? e रेस टू x. q कोण आहे? इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय? e रेस टू x. हे बेटा हे e रेस टू मायनस x म्हणजे 1 अपॉन e रेस टू x आहे. हे दोन्ही कॅन्सल होते बघा. इंटिग्रेशन ऑफ 1च आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 x प्लस c. बरोबर, असं सोल्युशन आहे. आलं का? असंच इज द जनरल सोल्युशन. येते का लक्षात तुम्हाला? हे बेटा ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये त्या डिफरन्शियल इक्वेशनचे हे यूज आहेत, ऍप्लिकेशन आहेत. कुठे कुठे अप्लाय करू शकतो? ऍक्च्युअल यूज कुठे डिफरन्शियल इक्वेशनचा? पॉप्युलेशन ग्रोथ कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याच्यानंतर रेट ऑफ डिके कॅल्क्युलेट करण्यासाठी, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर ह्याच्यासाठी
हे कोण कोणाला प्रपोर्शनल असतो हे फक्त लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन ग्रोथचा क्वेश्चन दिलेला तुम्हाला की इनिशियली पॉप्युलेशन P0 इतकी आहे. नेहमी तुम्हाला कंडिशन अशी दिलेली असणार आहे, पॉप्युलेशन ग्रोथ, बॅक्टेरिया ग्रोथ. हे जर इनिशियल कंडिशन दिली नसेल तर अज्युम करायची. काय करायची? इनिशियल कंडिशन ही अज्युम करायची. वेन T इज इक्वल टू 0, पॉप्युलेशन इज इक्वल टू P0. हे इनिशियल कंडिशन कन्सिडर करायचे. कारण पॉप्युलेशन ग्रो करण्यासाठी इनिशियली काहीतरी पॉप्युलेशन असायला पाहिजे. टाइम 0 असताना पॉप्युलेशन 0 कन्सिडर करू शकत नाही. पॉप्युलेशन 0 असेल तर 0 पासून ग्रोथ होणारच नाही. काहीतरी एक्झिस्ट करावं लागणार आहे पॉप्युलेशन, मगच ग्रोथ होणार. टाइम T0 असताना पॉप्युलेशन P0 आहे असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. अँड रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन dp/dt, रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू इनिशियल पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट P. बरोबर का? रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू P. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर काय होतं इक्वेशन? dp/dt इज इक्वल टू k टाइम्स P. व्हेरिएबल सेपरेट करायचं. dp बरोबर P आणि k बरोबर dt. याला इंटिग्रेट करायचं. याच्या पुढे सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला लक्षात काय करायचं ठेवायचं आहे? हा एवढंच लक्षात ठेवायचं. हे बेटा, ही इनिशियल कंडिशन कोण कोणाला प्रपोर्शनल आहे आणि हा एवढंच लक्षात ठेवायचं. हे बेटा, एवढंच लक्षात ठेवायचे. हे सुरुवातीचेच काही स्टेप लक्षात ठेवायचे. येते का लक्षात? त्याच्यानंतर तिने क्वेश्चन मध्ये कसं दिलेलं असतंय? टाइम 1 आर नंतर ना पॉप्युलेशन 1000 होती. टाइम 2 आवर्स असताना पॉप्युलेशन किती असणार आहे विचार. तुमच्याकडे 3 कंडिशन आहे का नाही, की पहिली कंडिशन, दुसरी कंडिशन, तिसरी कंडिशन. याला इंटिग्रेट केल्यानंतर इक्वेशन काय मिळते बघा. याला इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळते? लॉग पी के टी प्लस सी. हा इक्वेशन मिळतो का नाही? हे तुमच्याकडे 3 कंडिशन आहेत. या इक्वेशन मध्ये तुमची पहिली कंडिशन सबस्टिट्यूट केला, टी ची व्हॅल्यू 0 टाकला तर हे 0 होतं. बरोबर का? सी ची व्हॅल्यू मिळते. पहिली कंडिशन सबस्टिट्यूट केल्यावर सी ची व्हॅल्यू मिळते. दुसरी कंडिशन सबस्टिट्यूट केल्यावर के ची व्हॅल्यू मिळते. आणि तिसरी कंडिशन सबस्टिट्यूट केल्यावर या पी ची व्हॅल्यू भेटणार आहे. प्रत्येक क्वेश्चन अशा स्टेप्स असणार. येते का लक्षात? हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी सांगतो तुम्हाला. येते का लक्षात? फक्त हे बेटा पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. dp/dt इज प्रोपोर्शनल टू P. हा एवढा पार्ट कदाचित दिलेला नसेल तरी एवढा घ्यायचाच. सुरुवातीचा पार्ट क्वेश्चन मध्ये पॉप्युलेशन ग्रोथ, बॅक्टेरिया ग्रोथ असेल तर सुरुवातीला एवढा पार्ट घ्यायचा, बाकी पुढचा आपल्याला जमणारच आहे. ठीक आहे. हे 2 गोष्टी आपल्याला कन्सिडर करावं लागणार. त्याच्यानंतर ना रेट ऑफ डिके, रेडिओ ऍक्टिव्ह डिके. तिथे मास काय होणार आहे? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असणार आहे. इनिशियली त्याचा टाइम 0 असताना काहीतरी मास असणार आहे. 10 ग्राम, 20 ग्राम, 30 ग्राम असं काहीतरी मास असणार. टाइम 1 तासानंतर काय होणार आहे? मास रिड्यूस होणार आहे. आणि टाइम एका सर्टन पिरियडला 5 तासानंतर त्याचा मास किती असणार आहे असा प्रश्न विचारतात तुम्हाला. तर इकडे ए बेटा, एक्स जर मास असेल तर dx/dt म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मास ऑफ रेडिओ मटेरियल विथ रिस्पेक्ट टू टाइम इज प्रोपोर्शनल टू मास ऑफ द रेडिओ मटेरियल ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट एक्स, ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट टी. एम यूज केलं तर सोपं होतंय. बरोबर का? असं कन्सिडर केलं तरी चालतंय. dm/dt इज प्रोपोर्शनल टू एम. रेट ऑफ चेंज ऑफ मास ऑफ रेडिओ मटेरियल इज प्रोपोर्शनल टू मास ऍट अ पर्टिक्युलर टाइम टी, एम. हे दोन्ही एकमेकाला प्रोपोर्शनल. पण हे शक्यतो वापरू नका, कारण टेक्स्टबुक मध्ये हेच वापरलेले. हेच यूज करूया. dx/dt इज प्रोपोर्शनल टू एक्स. पण आता इथे चेंज काय बघा, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर ना dx/dt इज इक्वल टू -kx येणार आहे. -kx का बरं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट निगेटिव्ह असणार आहे, कारण का मास रिड्यूस व्हायला, मास काय व्हायला लागलाय? रिड्यूस व्हायला. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. पुढचे सगळे स्टेप सेमच असणार आहेत. dx च्या खाली x ची टर्म -k/dt, याला इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळतंय? log x मायनस, बरोबर का? टाइम t0 असताना, मास किती आहे? काहीतरी x0 आहे कन्सिडर करायचं. इनिशियली काहीतरी मास एक्झिस्ट करतो, ते दिलेलं असणार आहे. टाइम 1 आवर असताना मास काहीतरी दिलेला असणार आहे तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू काहीतरी दिलेला असणार आहे. आणि टाइम 2 आवर्स असताना मास विचारलेला असणार. ही कंडिशन याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यावर पहिल्यांदा सी ची व्हॅल्यू मिळणार. ही कंडिशन सबस्टिट्यूट केल्यावर के ची व्हॅल्यू मिळणार. के टाकल्यानंतर आता काय भेटणार आहे तुम्हाला? एक्स ची व्हॅल्यू भेटणार. फक्त मागच्या याच्यामध्ये आणि या केसमध्ये डिफरन्स काय? -kx आहे. तिथं पॉझिटिव्ह होतं, पॉप्युलेशन वाढत होतं. इथे मास रिड्यूस वाढलाय म्हणून -kx. येते का लक्षात? आणि शेवटचा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग मध्ये हे बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ अ बॉडी. एक गरम बॉडी आहे, हॉट बॉडी आहे, त्याचा टेम्परेचर काय होतो? रूम मध्ये ठेवल्यानंतर त्याचा टेम्परेचर काय होणार? कमी होणार. गरम चहाचा कप ठेवला, चहा त्यातलं थंड होणार काय?
तर ते कूल होणार आहे, सबस्टन्स जे आहे ते कूल होणार. तर रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर डी थिटा काय आहे, थिटा काय आहे, टेम्परेचर ऑफ सबस्टन्स आहे, बरोबर. हॉट बॉडीचं टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम टी आहे, टाइम आहे टी. चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम टी इज प्रोपोर्शनल टू, ए बेटा इज प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, थिटा मायनस थिटा झिरो. हे थिटा झिरो काय, हे तर टेम्परेचर ऑफ बॉडी आहे, हे काय टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर जे आहे हे कुणाला प्रोपोर्शनल असणार आहे, त्या बॉडीच्या टेम्परेचरला. आणि सराउंडिंगचा टेम्परेचर पण मॅटर करतो इकडे, बरोबर का. तुमचा सराउंडिंग टेम्परेचर, तुम्ही जर कॅनडामध्ये असेल तर चहा लवकर थंड होणार आहे, सोलापूरमध्ये असेल तर चहा उशिरा थंड होणार आहे, बरोबर. येते का लक्षात, सराउंडिंग टेम्परेचर सुद्धा मॅटर करतात. तर थिटा झिरो काय आहे, सराउंडिंग टेम्परेचर. बाकी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढल्यानंतर सेम तसंच असणार. ए बेटा इकडे सुद्धा मायनस के थिटा मायनस थिटा झिरो, डी थिटाच्या खाली थिटा मायनस थिटा झिरो मायनस के डी टी, याला इंटिग्रेट करायचं आणि सॉल्व्ह करायचं, ठीक आहे.